नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, घर ही जी गोष्ट आहे ना, ती आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याची, आपुलकीची आणि आत्मीयतेची अशी गोष्ट असते. आणि विशेषतः आत्ताच्या काळात तर घर आपण आणखीनच घराचं महत्त्व आपल्याला कळून आलेलं आहे. कारण गेले अनेक महिने आपण घरात आहोत आणि घरातून अनेक गोष्टी आपण करतोय. पण आता दिवाळी जवळ येतेय आणि घराचं घरपण टिकवून ठेवणं असं आपण जे म्हणतो की घराचं सुशोभीकरण करणं, ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. दिवाळी जवळ येतेय, दिवाळीची साफसफाई तर मला खात्री आहे की सुरू झाली असेलच. आणि साफसफाई नंतर येतं ते घराचं सुशोभीकरण. तर ते कसं करायचं ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. घरातील सुशोभीकरण असा आजचा आपला विषय आहे. जेव्हा आपण घरातील सुशोभीकरण म्हणतो तेव्हा अनेक गोष्टी येतात. म्हणजे घरातलं इंटिरियर डिझायनिंग तुमचं कसं आहे, जे फर्निचर आहे त्याची मांडणी कशी आहे, अगदी पडदे कसे आहेत, इथपासून खूप बारीक बारीक गोष्टी त्यामध्ये येत असतात. त्या सगळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि घराचं सुशोभीकरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये इंटिरियर डिझायनिंग हा एक महत्त्वाचा भाग येतो. आज आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेले आहेत ते अनेक विषयांमध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत विशाल कडणे सर. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. विशाल कडणे हे चार्टर्ड इंजिनियर आहेत. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझायनिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल प्लॅनिंग, व्हॅल्युएशन अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचा 15 वर्षांहून अधिक असा अनुभव आहे. BMC आणि म्हाडाच्या पॅनलवर सर कार्यरत आहेत. आणि त्याचप्रमाणे मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन ही एक संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये 35,000हून अधिक संस्था आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या संस्थेचे सगळ्यात तरुण संचालक म्हणून सर कार्यरत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून घराच्या सुशोभीकरणाबद्दल माहिती करून घेणार आहोत. घराचं सुशोभीकरणात त्यामध्ये काय काय छोटे छोटे मुद्दे येतात त्या सगळ्यांविषयी माहिती घेणार आहोत. आणि अर्थातच मला खात्री आहे तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील, तर त्या प्रश्नांसाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते टिपून घ्या. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जो आहे तो अगदी कमी ठेवा किंवा म्यूट ठेवलात तरी चालेल. आणि आजचा जो विषय आहे त्याला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण आता बघतोय की एक किती आपण म्हटलं की आता सण आहे तरी ह्या वर्षीचा सण हा थोडासा वेगळा आहे. कारण संपूर्ण जग एका संकटातून चाललेलं आहे. आता अनलॉकिंग सुरू झालेलं आहे, पण तरीही आपण पूर्णपणे मोकळे नाही आहोत. तर तुम्ही काय सांगाल की जेव्हा इंटिरियर डिझायनिंगसाठी किंवा इव्हन साध्या रंगांसाठी जरी कोणाला घरात बोलवायचं असेल तरीही लोकांना टेन्शन येतं, तर काय काळजी घेतली पाहिजे आपण जेव्हा काही काम करून घेतो घरातलं तेव्हा? आता गेले जवळपास मार्चपासून आपण ह्या कोरोनाशी सामना करतोय आपण सर्व. आणि आपल्या लक्षात आलं असेल की सर्वात सुरक्षित आपल्यासाठी आपलं घर आहे. आणि ज्या वेळेला आपण अंतर्गत सुशोभीकरणासाठी किंवा सजावटीसाठी बाहेरील एखाद्या व्यक्तीला आपण घरात काम करण्यासाठी बोलवणार आहोत, तर त्यावेळेला आपण शासनाने ज्या वेळोवेळी गाईडलाईन्स, परिपत्रक, सूचना, नियमावली ज्या आपल्याला मांडून दिलेल्या आहेत, मग सॅनिटायझेशन असतील, नो मास्क, नो एंट्री, त्यानंतर स्वच्छता असेल त्या व्यक्तीची, ती व्यक्ती कंटेनमेंटमधून आहे का, इतर ज्या काही कोविड रिलेटेड ज्या आपल्याकडे सुरक्षेच्या बाबतीतल्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीतील उपाययोजना आपण तिथे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये आपण अशा व्यक्तींना प्रवेश देताना बाहेरून येणाऱ्या आपण सुरक्षेच्या दृष्टीने तिथे सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायला हवी. कारण आज आपण सर्वात सुरक्षित आपल्या घरामध्ये आहोत. कारण लॉकडाऊन जरी संपत आलेला असला तरी कोरोना हा अजून पूर्णतः संपलेला नाहीये. बरोबर आहे. दुसरा एक असाही बदल झालेला आहे की जेव्हा आपण म्हणतो की इंटिरियर डिझायनिंग घराचं करून घ्यायचे किंवा काही बदल करायचे, सुशोभीकरण करायचे, तर तेव्हा एक आर्थिक आपल्याला पाठबळ लागतं किंवा आपल्याकडे त्याच्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. आणि आपण बघतोय की या पॅन्डेमिकमध्ये कुठेतरी आर्थिक स्थिती देखील बऱ्याच जणांची खालावली आहे. पण तरीही आपण भारतीय माणसं आहोत आणि सण म्हटला की आपला उत्साह आणि उत्सव आपल्याला साजरा करायचाच असतो. तर कमी पैशामध्ये आपण ह्या
दिवाळ सणाला आपण काय काय करू शकतो ह्याबद्दल जरा सांगा. यावेळेला जो काही आपला सण आलेला आहे आता दिवाळी, तर खरं म्हणजे सण म्हणजे उत्साह. हा उत्साह साजरा करत असताना आपल्याला यंदा बजेटचं ध्यान आपल्याला ठेवायचं आहे, तिथे बजेट ध्यानात घ्यायचं आहे. आणि म्हणून हल्ली मार्केटमध्ये लो बजेट इंटिरियर्सचे ट्रेंड सुरू झालेले आहेत. म्हणजे घरामध्ये ज्या काही वस्तू अवेलेबल आहेत, ज्या काही तिथे आपल्याकडे सोर्सेस उपलब्ध आहेत, तेच सोर्सेस वापरून, त्याच गोष्टी वापरून आपण काही रंगसंगती किंवा काही सामानांच्या जागेच्या अदलाबदली, काही प्रकाश योजना ह्यांसारख्या छोट्या छोट्या बारीक कमीत कमी खर्चाच्या गोष्टी वापरून आपण कसं तिथे आपली अंतर्गत घराची जी सजावट आहे, सुशोभीकरण आहे, ती आपण अजून चांगल्या प्रकारे त्यात सुधारणा घडवू शकतो, ते आपण ह्यावेळेला ह्या दिवाळीमध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच. आपण जेव्हा म्हणतो की घर आपल्याला छान करायचं, सुंदर करायचं, तर त्यामध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे घराचे भिंतींचे रंग. आणि भिंतींचे रंग म्हणतो तर तेव्हा घरात अगदी समजा 4 माणसं असतील तर प्रत्येकाची आवड-निवड जरा वेगळी असते. तर भिंतींचे रंग जेव्हा रंगकाम करायचं असतं तर तेव्हा काय आपल्याला कुठले रंग वापरावेत? म्हणजे बरेच ह्यामध्ये ट्रेंड असतात की लाईट कलर्स वापरावेत की एखादी भिंत डार्क करावी. तर या रंगांबद्दल काय सांगाल आणि सगळ्यांच्या आवडी कशा जुळून येऊ शकतात तेही सांगा. बरोबर. आता कसं होतंय, घरामध्ये अनेक म्हणजे 4, 5 किंवा 6 किंवा याहूनही अधिक भिंती आपल्या असतात. आणि अधिक आपल्या घरामधले असलेली माणसं, म्हणजे 4 माणसं आणि 4 भिंती असतील तर 4 गुणुले 4 16 प्रकारच्या आवडीनिवडी तिथे निर्माण होत असतात. आणि प्रत्येकाची आवड आणि प्रत्येक रंग आपल्याला तिथे लावणं आपल्याला शक्य नसतं. म्हणून अशा वेळेला आपण काय करतो, हल्ली प्रकाश योजना, ज्याला आपण लाईट कन्सेप्ट म्हणतो इंग्रजीमध्ये, त्या लाईट कन्सेप्टच्या माध्यमातून आपण घराचं सुशोभीकरण हे खुलवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण बघितलं असेल आज मार्केटमध्ये अनेक रंगाच्या एलईडीज उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे रंग त्यातून येत असतात. 7 रंगाच्या एलईडी सुद्धा एका ठिकाणी आपण लावू शकतो. आणि ज्या वेळेला आपल्याला ज्या रंगाचा मूड आहे, ज्या रंगाचा आपल्याला त्यावेळेला तो रंग बघायची इच्छा आहे, त्या प्रकारची ती एलईडी प्रकाश योजना आपण तिथे कार्यान्वित करून आपण आपल्या मनाला सुख, शांती, समाधान त्या प्रकाश योजनेच्या माध्यमातून देत असतो. आणि त्यावेळेला मग मला हाच रंग हवा, मग पुन्हा 2 महिन्यांनी आपल्याला त्या रंगाचा कंटाळा येतो, मग पुन्हा आपल्याला रंग तो बदलणं शक्य नसतं. मग अशा वेळेला ह्या ज्या एलईडी ज्या अतिशय स्वस्त प्रकारे आणि भारतीय कंपन्यांनी बनविलेल्या एलईडी आहेत, त्या आपण तिथे उपलब्ध करून घेऊन आपण घराची सुशोभीकरण जी व्यवस्था आहे ती आपण करू शकता. नक्कीच. म्हणजे खरं तर एलईडी ही तुम्ही आता जे सांगितलं की प्रकाश योजना हा जो भाग आहे की हा आपण वापरून एक पूर्णपणे नवीन आपण घराला एक लुक देऊ शकतो. आता जेव्हा आपण घर म्हणतो तेव्हा घराची सुरुवात होते ती घराच्या दारापासून. तर आपण तिथपासून सुरुवात करूया की घराचं जे बाहेरचं दार असतं, हल्ली बहुतेक सगळ्या घरांमध्ये सेफ्टी डोअर असतं, बाहेरचं एक दार असतं, आतलं एक दार असतं. तर ते कशा पद्धतीने असलं पाहिजे. मग तिथे बऱ्याचदा काही मूर्ती लावलेल्या असतात, तर ते कशा पद्धतीने असावं, शिवाय त्याचं जे मटेरियल असतं त्या बाहेरच्या दाराचं तर ते कोणतं असावं जेणेकरून ते जास्त काळापर्यंत टिकू शकेल. घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असतं, ज्याला आपण मेन डोअर म्हणतो, याचे 2 उद्देश असतात की एक तर घराची मुख्य सुरक्षा आणि घराचं प्रवेशद्वार असतं ते स्वागत कक्ष आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या दरवाजातून आपण स्वागत कक्षाकडे जातो. तर ते करत असताना आपल्याला सुरक्षेच्या ही उपाययोजना आणि घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचं मन प्रसन्न कसं राहील, तिथे आल्यावरती एक समाधान किंवा एक सॅटिस्फॅक्टरी पीस ऑफ माइंड कसं आपल्याला फील होऊ शकेल हे बघणं आवश्यक आहे. आणि मुख्य दरवाजा किंवा सेफ्टी डोअर हा नेहमी बाहेर असतो, हा नेहमी एक्सपोज असतो ॲटमॉस्फेरिक रिॲक्शन्सला. हवा असेल, पाणी असेल, ऊन असेल, हे थेट त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी परिणाम करत असतात. त्यामुळे त्यासाठी वापरले जाणारे जे लॅमिनेट्स आहेत किंवा सनमायका आहेत, हे वातावरणामध्ये ओपन असताना सुद्धा ते कशा प्रकारे जास्तीत जास्त काळ तिथे टिकू शकतील, ड्युरेबल राहू शकतील, ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हल्ली ॲक्रेलिकचे किंवा कोर लॅमिनेट्सचे खूप चांगले चांगले प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत. भारतीय मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, त्यांचेही प्रोडक्ट्स आहेत. ते झालं. त्यानंतर
स्वागत करताना घराच्या सेफ्टी डोअरच्या बाहेर एखादी सुंदर मूर्ती आपण लावू शकतो किंवा एखादा पुष्पगुच्छ आपण तिथे ठेवू शकतो. आता आपण या फोटोमध्ये बघत असाल तर त्या ठिकाणी आपण बघताय की बाहेर 2 मुलं खेळत आहेत आणि घराचे दरवाजे बंद आहेत. तर आपल्याला इथे सुरक्षेच्या दृष्टीने आपण बघाल की तिथे व्हिडिओ डोअर फोनची प्रोव्हिजन तिथे केलेली आहे. व्हिडिओ डोअर फोनमधून त्या मुलांचं पूर्ण चित्रीकरण आतमध्ये कॅमेरा डिस्प्लेमध्ये दिसत आहे, जेणेकरून सेफ्टी आणि अपीअरन्स या दोन्ही गोष्टी तिथे आपल्याला कुठेतरी व्यवस्थितपणे उद्देश परिपूर्ण करताना दिसत आहेत. बरोबर आहे, कारण सेफ्टी, सुरक्षितता ही तर सगळ्यात प्राथमिक गरज ही आहेच. विशेषतः शहरांमध्ये आपण बघतो की नवरा बायको दोघेही कामाला असतात आणि मग घरी कधी कधी ज्येष्ठ असतात किंवा कधी लहान मुलं असतात. तर अशा वेळी नेहमी वाटत असतं की आपल्या घरात काय चाललेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, आपण कुठेही बाहेर असलो तर त्या दृष्टीने देखील आज तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. तर त्याबद्दल आपण जो आता उल्लेख केलात ही काळाची गरज आहे, कारण आजकाल सर्वच नवरा बायको नोकरीला असतात आणि मुलं घरी असतात. आपण अतिशय उत्तम उदाहरण दिलं. आणि त्यावेळेला तिथलं सर्व्हिलन्स, त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये काय चाललंय, मुलांची काळजी कशी त्या प्रकारे तिथे घेतली जाते हे बघणं आवश्यक असतं. आणि म्हणून स्मार्ट होमचा कन्सेप्ट हल्ली नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे. स्मार्ट होममध्ये काय असतं, IP बेस्ड कॅमेरे असतात. ते कॅमेरे आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जिथे हवे आहे तिथे आपण लावू शकतो आणि त्याचं IP कॉन्फिगर करून आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या दरवाजाची एखाद्या व्यक्तीने बेल वाजवली आणि जर ती बेल IP कॉन्फिगर कॅमेऱ्याशी सिंक्रोनाइज केलेली आहे तर आपल्या मोबाईलवर रिंग वाजते आणि तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवरून तिथे त्या कॅमेऱ्याच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. त्याला काही स्पीकरची योजनाही तिथे केलेली असते. त्याचसोबत आपण आपल्या हॉलमध्ये, आपल्या किचनमध्ये किंवा जिथे आपल्याला आवश्यक वाटतं की सुरक्षेच्या दृष्टीने इथे सर्व्हिलन्स असणं आवश्यक आहे, आपण आज इथे स्क्रीनमध्ये बघू शकतात की हॉल, किचन, बाहेरील पॅसेज हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी मॉनिटरिंग केलेलं आहे, सर्व्हिलन्स केलेलं आहे. लहान मुलं खेळत आहेत तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथे कशा प्रकारे त्यांनी कॅमेऱ्याची योजना केलेली आणि हे अत्यल्प दरामध्ये असतं. भारतीय मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, त्यांनी IP बेस्ड खूप चांगले आणि सुंदर प्रॉडक्ट काढलेले आहेत, जे आपण कॅमेरा किंवा एखाद्या सिम कार्डच्या स्लॉटमध्ये आपण एखादा सिम कार्ड घालून इंटरनेट सप्लाय त्याला देऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण मोबाईलवरून किंवा आपल्या डिस्प्लेवर आपण त्याचं प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही जसं म्हणालात की दारावर कोण आलेलं आहे तर हे आपण जरी लांब असतो तरी आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो ह्या माध्यमामधून. नक्कीच. आणि पुढे आपण जेव्हा जातो की दार उघडून जातो तर तेव्हा आधी पॅसेज येतो आणि पॅसेज हा बऱ्याचदा एक निग्लेक्टेड असा भाग असतो की तिथे बऱ्याचदा काही आपलं सामान ठेवलेलं असतं किंवा काही सायकल वगैरे ठेवलेल्या असतात दाराच्या बाहेर आणि दाराच्या आतमध्ये पण. तर तुम्ही काय सांगाल की ह्या पॅसेजचं काय करायचं, ते अधिक सुंदर दिसण्यासाठी, अधिक छान दिसण्यासाठी आणि उपयोगितेच्या दृष्टीने देखील काय करू शकतो? खरं म्हणजे पॅसेज हा आपल्या घराचा आरसा आहे. ज्यावेळेला आपण आपल्या घरात प्रवेश करतो दरवाजा उघडून, त्यावेळेला तो पॅसेज हा नीटनेटका आणि स्वच्छ असावा. तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या चपला किंवा सायकल, टेबल, स्क्रॅप अशा प्रकारचे जर तिथे मटेरियल जर पडले असतील तर आपल्याला साहजिकच मानसिकरित्या ते थोडंसं कुठेतरी एक खराब इम्प्रेशन मनामध्ये क्रिएट होतं. आणि हे सर्व करत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी मुंबईत हल्ली जागा खूप कमी आहे, जागेचे दरही मोठे आहेत, आपल्याकडे स्टोरेजला जागा नसते, परंतु ते जमिनीवरच ठेवणं काही आवश्यक नाही आहे. आपण अशा वेळेला स्टोरेज क्रिएट करू शकता ज्या ठिकाणी आपली आय लेवल जाते. आय लेवलच्या वरती आता आपण इथे स्क्रीनवर पाहू शकाल की इथे खूप छान प्रकारे त्यांनी स्टोरेज क्रिएट केलेलं आहे आणि ते ट्रॅपडोर अशा प्रकारे दिले आहेत की कोणाला समजणारही नाही की त्याच्यावरती त्यांनी काय आणि कुठल्या प्रकारचे सामान ठेवलेलं आहे, अडगळीचं सामान आहे का स्क्रॅप आहे. तर ह्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, ह्या आपण कुठेतरी वापरल्या तर मुंबईमध्ये आपण कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग आपण घेऊ शकतो. नक्कीच. खरं तर जागेची कमतरता ही आता सगळीकडेच खूप भेडसावू लागलेली आहे आणि आहे त्याच जागेत आपण आणखी छान काहीतरी कसं करायचं किंवा आपलं जे सामान आहे त्याचं आयोजन कसं करायचं, ह्या सगळ्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. घराचे सुशोभीकरण हा आजचा आपला विषय आहे. यावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत विशाल कढणे सर. आपण मगाशी पॅसेजबद्दल बोलत होतो आणि तुम्ही खूप छान चित्र दाखवलं की आपल्या आय लेवलच्या वरती आपण हे स्टोरेज करू शकतो. आता घर म्हटलं की स्टोरेज हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो, कारण अनेक वस्तू असतात त्या आपल्याला कुठेतरी ठेवायच्या असतात, म्हणजे स्टोअर करायच्या असतात. तर लॉफ्ट हा जो कॉन्सेप्ट आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की बऱ्याचदा असं होतं की लॉफ्टमध्ये खूप सामान तिथे पडलेलं असतं, तर त्याला आपण चांगल्या पद्धतीने कसं ठेवू शकतो? मुळात कसं आहे, लॉफ्ट ही कन्सेप्ट जी आहे ना, याच्या मागे एक व्याख्या आहे ॲज पर DCPR 2034 मुंबई महानगरपालिका. लॉफ्ट बनवणं हे शासकीय दृष्ट्या किंवा महापालिका गाईडलाईन्सनुसार अलाउड नाही आहे, परवानग्या नाही आहेत. परंतु जे काही छोटे स्टोरेजेस आहेत जे आपण घरामध्ये पॅसेजमध्ये वगैरे करू शकतो, तर ते टेम्पररी स्टोरेज आपण ज्याला म्हणतो, तिथे आपण वुडन ब्लॉक्सचे जे स्टोरेज आहेत ते आपण करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे शेल्फ देणं, त्याला ट्रॅपडोर्सने डिवाइड करणं, जेणेकरून संपूर्ण स्टोरेज ॲट अ टाइम उघडणार नाही. 1 बाय 1 आपण उघडू, एक सामान काढून दुसरं ठेवू शकतो. आणि ते करत असताना त्या मटेरियलची ड्युरेबिलिटी, की ते मटेरियलही टिकावं. कारण काय होतं, मुंबईमध्ये आपली सर्व खारट हवा आहे, समुद्रकिनारा आपल्याला जवळ आहे. मग त्यावेळेला लाकडाचं ते डिकेइंग न होणं, त्याची अधिक सस्टेनेबिलिटी राहणं हेही जरुरी होतं. त्यामुळे वुडन ब्लॉक्समध्ये आपण टेम्पररी स्टोरेज तिथे क्रिएट केलं ना, तर ते खूप चांगल्या प्रकारे टिकू शकतं. आणि त्याला आपण आपल्या घराच्या रंगसंगतीनुसार आपल्या आवडीचा जो रंग असेल त्याला मॅच करणाऱ्या लॅमिनेटमध्ये, सनमायकामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे त्याला सजवू शकता. अधिक उजेड हवा असेल, इल्युमिनेटिंग हवं असेल, तर लाईट कलरचं लॅमिनेट, जसं मगाशी आपण त्या फोटोत पाहिलं की व्हाईट कलर तिथे घेतलेला होता ॲक्रेलिकचा, तर ते आपण तिथे करता येईल. आणि साधारण मला वाटतं 700-800 रुपये पर स्क्वेअर फीट खर्च या प्रकारच्या स्टोरेजेसना येत असतो. अच्छा, नक्कीच. आपण पॅसेजमध्ये येतो, त्याच्यानंतर घराचा जो मुख्य भाग असतो, हॉल किंवा लिव्हिंग रूम आपण ज्याला म्हणतो, तर तो जो हॉल असतो तो अतिशय छान दिसावा असं आपल्याला वाटतं, कारण आपल्याकडे जे कोणी पाहुणे येणार असतात तर ते सहसा आपण बघतो की हॉलमध्ये आपण त्यांना बसवतो. तर कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त चांगला कसा हॉल करू शकतो, जेणेकरून बैठक व्यवस्था एक चांगली होऊ शकेल आणि खूप सुंदर पण दिसेल? बैठक व्यवस्थेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इल्युमिनेशन ज्याला आपण म्हणतो, नॅचरल व्हेंटिलेशन जितकं जास्त आपण तिथे देऊ शकू त्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पण काय होतं, प्रत्येक वेळेला आपल्याला तिथे नॅचरल व्हेंटिलेशन अवेलेबल असेलच असं नसतं. त्यामुळे रंग देताना तो रंग लाईट कलरचा असावा. समजा तेही शक्य नसेल तर ज्यावेळेला आपण फॉल सिलिंग करतो किंवा लाईट कन्सेप्ट तिथे देत असतो, त्यावेळेला सौंदर्य खुलवतील अशा रंगाच्या लाईट्स आपण तिथे निवड करणं, किंवा एकाच लाईटमध्ये 2 ते 3 प्रकारचे रंग जर आपल्याला मिळत असतील ऑपरेटिंग सिस्टममध्ये, तर ते आपण घेणं, जेणेकरून अधिकाधिक उंची आणि त्या जागेची रुंदी खुलून दिसेल, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी आपण बघितलं जातं की आवश्यकता नसताना सुद्धा अनेक प्रकारचं फर्निचर आणून तिथे ठेवलं जातं. सोफा असतो, त्याला मॅचिंग होणाऱ्या खुर्च्या, मग परत त्याला अजून एक मॅचिंग होणारा सोफा छोटा, अशा प्रकारच्या फर्निचरने आपण तो पूर्ण हॉल जो आहे किंवा बैठक व्यवस्था जी आहे ती भरून टाकता कामा नये. जागा जितकी शक्य तितकी मोकळी आणि स्वच्छ असावी. लाईट किंवा व्हेंटिलेशन, इल्युमिनेशन ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत जे आपण हॉल किंवा लिव्हिंग रूम डिझाईन करताना लक्षात घेणं आवश्यक आहे. नक्कीच. म्हणजे जागा शक्यतो जेवढी आपल्याला मोकळी ठेवता येईल तेवढी मोकळी ठेवली तर मला वाटतं ते बघायलाही छान वाटतं आणि एक प्रसन्नता तिथे येते. दुसरा तुम्ही मुद्दा सांगितलात लाईटचा, तोही खूप महत्त्वाचा आहे, कारण फार त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आपण फर्निचरकडे आपल्या जास्त लक्ष देण्याचा आपल्याकडे एक ट्रेंड आहे. दुसरं एक ज्याला आपण म्हणतो की थीम फर्निचर असतं, म्हणजे मग तुमचं जर वुडन असेल तर सगळंच वुडनचं पाहिजे, असाही एक कॉन्सेप्ट आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? थीम हा खूप चांगला प्रश्न आपण विचारलात, कारण प्रत्येकाची आवड निवड ही एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या भोवती फिरत असते. काही जणांना विनियर बेस्ड फर्निचर आवडतं, काही जणांना त्याच्यामध्ये वुडन
टेक्स्चर्स जे आहेत, जे ग्रेन्स आहेत लाकडाचे, ते पाहायला आवडतात. आणि ते करणं ही हल्ली खूप शक्य झालेलं आहे. पूर्वी काय होतं, प्रत्येक गोष्ट ही लाकडामध्येच करावी लागत होती. परंतु आता काय झालंय, वूड फिनिश दिसणाऱ्या ज्या टाईल्स आहेत किंवा वूड फिनिश दिसणारे वॉलपेपर्स, वूड फिनिश दिसणारे फॅब्रिक्स, हे सर्व मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे जर एखादी थीम किंवा एखादी कन्सेप्ट घेऊन आपण जर अशा प्रकारे इंटिरियर डिझाईन केलं तर ते खूप सुंदर दिसतं. ती थीम पूर्ण घरामध्ये आपण कंटिन्यू करू शकता, जेणेकरून तोच पॅटर्न आपल्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये, मग किचनमध्ये आपण कंटिन्युएशनमध्ये मूव्ह ऑन करू शकाल. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स त्यामध्ये असतात. जसं काही लोकांना डीप सीची थीम आहे, म्हणजे लाईट ब्लू कलर येतो आणि समुद्रासारखं त्याच्यामध्ये फील असतो. 3D बऱ्याचदा माशांचे, डॉल्फिन किंवा वेल वगैरे अशा माशांचे पिक्चर्स तिथे वॉलपेपरमध्ये लावले जातात. किंवा काही निसर्गप्रेमी असतात की जे मोठ्या मोठ्या झाडांचे पोस्टर्स असतात, अगदी म्हणजे त्यांचे लॅमिनेट सुद्धा फ्लोरल कन्सेप्टमध्ये असतात. म्हणजे मी एका किचनमध्ये पाहिलं होतं की संपूर्ण किचनमध्ये फुलांची आणि त्या पानांची डिझाईन होती. मग अशा प्रकारच्या थीम्स आपल्याला तिथे कंटिन्यू करता येऊ शकतात. बरोबर आहे. तुम्ही वॉलपेपर बद्दल आता बोललात, तर वॉलपेपर हे ह्याच्यामध्ये पण खूप मला वाटतं व्हरायटी असते. तर वॉलपेपर लावताना काही काळजी घेणं आवश्यक असतं? वॉलपेपर लावताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात पहिली म्हणजे मॉइश्चर बेस्ड प्रिकॉशन. आपल्या वॉलमध्ये किती डॅम्पनेस आहे ते आपण जाणून घेणं आवश्यक आहे. नाहीतर काय होतं, वॉलपेपर पेस्ट केला जातो त्यावर, आणि जर भिंत ओली असेल तर त्या डॅम्पनेसमुळे आपला जो ग्ल्यू आहे, गम आहे, तो वॉलपेपर सोडायला सुरू करतो आणि पेपर तो खराब होऊन जातो डॅम्पनेसने. दुसरी गोष्ट आहे की त्याची लेवलिंग, सरफेस प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो. आता फॅब्रिक बेस्ड वॉलपेपर्स असतील किंवा पेपर बेस्ड असतील, त्यानुसार आपला वॉलचा जो प्रायमर आहे तो आपण चेंज करत असतो. मग तो ऑइल बेस्ड प्रायमर येऊ शकतो जर आपल्याला फॅब्रिक चिटकवायचं असेल तर. तर अशा प्रकारे मॉइश्चर कंटेंट मॉइश्चर मीटर वापरून चेक करणं, लेझर मीटर वापरून आपण आपल्या वॉलची लाईन लेवल चेक करणं, आणि वॉलपेपर जिथे आपल्याला चिटकवायचं आहे त्या वॉलची पूर्ण लेंथ, लांबी, रुंदी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेला ते वॉलपेपर पेस्ट होतील त्यावेळेला ते जॉईंट एकमेकांवर ओव्हरले प्रॉपरली होणं आवश्यक आहे. नाहीतर ते एक वॉलपेपर वरती असतो, एक खाली असतो, मग ते मिसमॅच होतं आणि ते काहीतरी चुकीचं इम्प्रेशन त्यातून क्रिएट होतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात की मॉइश्चर नकोय, तर एखादी भिंत म्हणजे हॉलची एक भिंत जर बाथरूमला लागून असेल तर मग त्यांनी काही फरक पडतो? म्हणजे ते तिथे लावू नये शक्यतो, असं तुम्ही काय सांगाल? कसं आहे, बाथरूम म्हणजे हा कंटिन्यू ओला भाग आहे. तिथून पाण्याचा निचरा जो आहे तो कंटिन्यू होत असतो. म्हणजे इनलेटही असतं, आउटलेटही असतं. परंतु लावू नये असं मी सांगणार नाही, कारण त्यामध्ये आपल्याला अति सुरक्षेच्या दृष्टीने जर उपाययोजना करायच्या असतील तर आपण वॉलवर पॅनलिंग करून घेऊ शकता. ॲल्युमिनियम पाईप सेक्शन वापरून त्यावर पॅनलिंग करून मग त्या पॅनलवर आपण जर वॉलपेपर लावला तर भिंत आणि ते पॅनलिंग यामध्ये एक पोकळी निर्माण होते, जी की आपल्या मॉइश्चर कंटेंट ट्रान्सफर होण्यापासून थांबवू शकते आपल्याला. अच्छा. आणि साधारण किती काळ तो जो वॉलपेपर आहे तो टिकतो? किती वर्ष तो चांगला राहतो? वॉलपेपरचं लाईफ हे बघाल तर कलर जो आहे तो 7 ते 8 वर्ष तरी व्यवस्थित राहतो. पुन्हा मी सांगेन की तिथे व्हेंटिलेशन कसं आहे, वॉल एकदम सनलाईटला एक्सपोज आहे का, कंटिन्यू जर ऊन त्यावर येत असेल तर कंपॅरेटिव्हली तो लवकर फेड होऊ शकतो. तर ह्या अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या वॉलपेपरचं लाईफ थोडंसं म्हणजे फरक करू शकतो. जेन्युइनली 7 ते 8 वर्ष एखादं चांगलं वॉलपेपर टिकणं आवश्यक असतं. बरोबर आहे. आता जागेचा बऱ्याचदा प्रश्न येतो शहरामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये, पुण्यामध्ये म्हणा, तर तिथे आपल्याला छोट्या जागेत आपल्याला फर्निचर बसवायचं असतं किंवा एकच फर्निचर आपण 2 पद्धतीने वापरू शकतो, अशा प्रकारचं फर्निचर आपल्याला तिथे बसवायचं असतं. तर त्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल की अगदी छोटं घर आहे आणि त्यात आपण कुठल्या पद्धतीचं फर्निचर आपण ठेवू शकतो? मुंबईमध्ये जागेचा जो शॉर्टफॉल आहे, म्हणजे कमी जागेत आपल्याला जास्त उपभोग जो घ्यायचा असतो, तर त्यावेळेला मॉड्युलर फर्निचर ज्याला आपण म्हणतो किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर फोल्डिंगचं फर्निचर, म्हणजे त्याला आपण टेबल म्हणूनही वापरू शकतो किंवा ते शोकेस म्हणूनही आपण त्याला वापरू शकतो.
आज बऱ्याचदा आपण बघितलं, आम्ही बेडरूम डिझाईन करत असताना तिथे आपण एक युनिट, वॉल युनिट आपण डिझाईन करतो, परंतु जेव्हा ते वॉल युनिट बेडमध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा ते फक्त असं उघडायचं असतं, मग तो बेड होतो पूर्ण. मग असे मल्टीपर्पज वापर ज्याचे आपण करू शकतो ना, त्या प्रकारचे फर्निचर मॉड्युलर कॅटेगरीमध्ये खूप छानपैकी डिझाईन करता येऊ शकतात, जेणेकरून प्रत्येक जागेचा, प्रत्येक कोपऱ्याचा सफिशियंट उपयोग आपल्याला तिथे करून घेता येईल. बरोबर आहे. म्हणजे जसं पूर्वी सोफा कम बेड हा मला वाटतं एक पारंपरिक फोल्डेबल आयटम आहे की सोफा आणि मग नंतर आपण त्याचा बेड करू शकतो. तसंच तुम्ही सांगितलं की टेबल ही फोल्डेबल भिंतीला लावलेले आणि नंतर ते आपण खाली घेऊ शकतो. हॉलमधून आपण पुढे जेव्हा बेडरूममध्ये जातो तर तेव्हा ती एक अशी जागा आहे की जी रिलॅक्स होण्याची जागा असते आणि तिथे बेड आणि कपाट म्हणजे स्टोरेज या दोन गोष्टी मुख्यत्वे करून येतात. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बेडरूम आणि स्टोरेज आणि तिथला बेड यांचं एक वेगळंच समीकरण आपल्याला बघायला मिळतं. कारण काय होतं, जेव्हा आपण बेडवरून उठतो आपण त्या कपाटामधून आपले टॉवेल किंवा ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या घेत असतो आणि संध्याकाळी थकून गेल्यावर आपण त्या बेडवर जाऊन कुठेतरी आराम करत असतो. मग त्या ठिकाणी आपल्या मनाला शांती, समाधान मिळणं हे आवश्यक आहे. मग त्या ठिकाणी आपण एखादा भडक रंग जर मारून ठेवला, लाल रंग, निळा रंग, काळा रंग, तर आपल्याला एक वेगळ्या वाइब्स, त्यातून निगेटिव्ह वाइब्स क्रिएट होऊ शकतात. ऑफकोर्स आता ह्या प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती डिपेंड असतं. तर त्यामुळे आपल्याला ज्या रंगाकडून किंवा ज्या आपल्याला ॲपिअरन्सकडून एक समाधान प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारच्या रंगसंगतीमध्ये आपण आपल्या वॉर्डरोबचे जे डोअर्स आहेत, लॅमिनेट्स आहेत, ते आपण डिझाईन करणं, त्याला मॅचिंग आपण बेडचे लॅमिनेट्स घेणं आणि त्यालाच मॅचिंग आपण बेडरूमचे कर्टन्सही घेऊ शकता. हे सर्व करत असताना आपल्याला बजेट, त्याची सस्टेनेबिलिटी, ते किती वर्ष टिकू शकेल आणि आपल्या घराचा वापर कसा आहे, आपल्याला तो बेड किती वेळा उघडावा लागतो. आता बेड कम स्टोरेजची कन्सेप्ट हल्ली चालू आहे. फोल्डिंगचे बेड येतात, म्हणजे दिसताना तो सिंगल बेड असतो पण दोन्ही साईडनी उघडला की तो डबल बेडही होऊन जातो. मग त्यावेळेला त्याची सस्टेनेबिलिटी ही आपल्याला तेवढीच लक्षात घेणं आवश्यक ठरतं. नक्कीच. खरं तर घराच्या सुशोभीकरणामध्ये अनेक गोष्टी येतात. इंटिरियर डिझायनिंग आहे, वेगवेगळ्या वस्तू आहेत की जेणेकरून आपण घराची जी शोभा आहे ती वाढवू शकतो. अशा अनेक गोष्टींबद्दल, मुद्द्यांबद्दल आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून. पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. घराचे सुशोभीकरण असा आजचा आपला विषय आहे आणि कशा पद्धतीने आपण आपलं घर जे आहे तेच घर पण किती छान पद्धतीने ते सजवू शकतो याविषयी आपण चर्चा करतोय आणि आज आपल्याबरोबर आहेत विशाल कडणे. सर, आपण हॉलबद्दल बोललो, बेडरूमबद्दल तुम्ही आता सांगितलं. बऱ्याचदा असं होतं की खूप जास्त, तुम्ही जसं मगाशी सांगितलं की फोल्डेबल खूप जास्त फर्निचर होतं. म्हणजे उदाहरणार्थ बेड आहे तर त्याचे खूप असे वेगवेगळे पीसेस होतात आणि मग ते सगळे जॉईन करायचे असं असतं. तर अशा पद्धतीचं जे फर्निचर असतं तर त्याची उपयोगिता तर असतेच आपल्याला, पण ड्युरेबिलिटी किती असते अशा गोष्टींची? आपण कोणत्या प्रकारचं मटेरियल यूज करतोय हे बनवत असताना त्याच्यावर त्याची ड्युरेबिलिटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिपेंड आहे. त्यानंतर फर्निचर करत असताना आपण कोणत्या प्रकारची मॅनपॉवर यूज केली आहे तिथे, तो कारागीर जो होता तो किती स्किल्ड होता, तो स्किल्ड होता का सेमी स्किल्ड होता की अनस्किल्ड होता, आपण ज्यांच्याकडून ती सर्व्हिस घेतोय त्या व्यक्तीने आजपर्यंतची जी केलेली कामं आहेत तिथला त्याचा रिव्ह्यू कसा आहे, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण एक योग्य ठेकेदाराला किंवा कारागिराला ते काम दिलं आणि जर त्याने योग्य मेथडॉलॉजी प्रमाणे ते काम पूर्ण केलं तर साधारण अशा प्रकारचे फर्निचर एक 10 ते 12 वर्ष व्यवस्थित चालू शकतात. नक्कीच. आपण काही गोष्टी असतात की घरामध्ये आपल्याला बदल करावेसे वाटतात किंवा जास्त जागा FSI मिळतो आणि मग ते पुन्हा आपण घराचं रिनोव्हेशन करतो. मग हे सगळं करत असताना, म्हणजे उदाहरणार्थ टाईल्स आपल्याला बदलायचे आहेत, काही वर्षानंतर त्या जुन्या होतात तर आपल्याला नवीन तिथे टाकायच्या असतात किंवा बाथरूमचं आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं. तर हे सगळं करत असताना आपल्याला परवानग्या कुणाकुणाच्या लागतात आणि त्या कशा पद्धतीने आपण घ्यायला पाहिजेत? बरोबर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात. आता याच्यामध्ये कसं आहे, आपण जे अंतर्गत बदल प्रपोज करतोय, प्रस्तावित करतोय, ते करत असताना हे अंतर्गत बदल फक्त फिनिशिंग रिलेटेड आहेत का, म्हणजे फक्त रंगकाम आहे का, फक्त टाईल्स आहेत का,
ज्याला आपण टेनेंटेबल वर्क म्हणतो का त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल वर्क इन्व्हॉल्व आहे, पार्टिशन वॉल्स तुम्ही काढताय का, त्यावर वेगवेगळ्या परवानग्या ह्या अवलंबून असतात. सर्वात प्रथम आपण ज्या गृहनिर्माण संस्थेमध्ये राहतो त्या गृहनिर्माण संस्थेला आपण आपला प्रस्तावित आराखडा, ज्याला प्रपोज प्लान म्हणतो, तो देऊन त्यांची NOC घेणं. ती NOC घेतल्यानंतर तिथल्या आपल्या महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसकडून मार्गदर्शन घेणं की हा आमचा प्रस्तावित प्लान आहे आणि यासाठी आम्हाला परवानग्या हव्या आहेत. मग जर त्यामध्ये काही स्ट्रक्चरल किंवा FSI पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा अदर काही गोष्टी जर इन्व्हॉल्व असतील टेक्निकली, तर मग आपल्याला इमारत प्रस्ताव विभागाची सुद्धा परवानगी तिथे घ्यायला लागू शकते. हे सर्व करत असताना आपण अग्निशमन दलाचे कोणतेही नॉर्म्स व्हायोलेट करत नाही आहोत ना, हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून एक उदाहरण आपल्याला सांगेन की किचन रिनोव्हेट करत असताना बऱ्याचदा PNGची जी पाईपलाईन आलेली असते ती कधी कधी एखादा अनस्किल्ड जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर तो डॅमेज करू शकतो. मग त्यावेळेला आपण फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, अग्निशमन दलाकडून त्याबाबतचं मार्गदर्शन घेणं, MGL कडून मार्गदर्शन घेणं, त्यांच्या परवानग्या, ना हरकत दाखले घेणं आवश्यक होतं. नक्कीच. म्हणजे ह्या परवानगी आपल्याला घ्यायला लागतात. जर काही आपल्याला पार्टिशन वगैरे करायचं असेल तर, जर फक्त टाईल्स खालच्या बदलायच्या असतील तरी पण आपल्याला परवानगी लागते. टेनेंटेबल रिपेअर्स आपण जेव्हा करतो, आपण तिथल्या स्थानिक वॉर्ड ऑफिसला इंटिमेट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण सोसायटीची परमिशन घेणं आणि वॉर्ड ऑफिसला आपण त्याची माहिती देणं गरजेचं होतं. कारण काय असतं, बऱ्याचदा प्रत्येक सभासद किंवा प्रत्येक ऑक्युपंट हा टेक्निकली तेवढासा स्ट्रॉंग असेलच आणि तो त्याने घेतलेला निर्णय योग्यच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल की अरे माझं काम फारच छोटंसं आहे, मी फक्त भिंतच प्लास्टर करतोय किंवा काय, तर परंतु ते तसं असेलच असं नाही. DCPR 2034 मध्ये अनेक विविध पैलू स्ट्रक्चरचे मांडलेले आहेत. तर त्याच्या अनुषंगानेच आपण कोणतंही काम करण्यासाठी पुढे जावं, जेणेकरून आपल्या कामामुळे आपल्याला तर त्रास नाही होणार, परंतु आपल्या आजूबाजूचे जे रहिवासी सभासद आहेत ते सुद्धा सुरक्षित राहतील. आपल्या स्ट्रक्चरच्या स्टॅबिलिटीवरती त्यामुळे काही परिणाम होता कामा नये. बरोबर आहे. हा जो तुम्ही मुद्दा सांगितलात की आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात, विशेषतः जी खाली आपल्या इमारतीमध्ये खाली राहणारे जे लोक असतात, तर त्यांना काही त्रास होऊ नये. कारण बऱ्याचदा लिकेजचा प्रॉब्लेम किंवा असे काही प्रॉब्लेम्स हे अशा कामांनंतर सुरू होतात. तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि इतरांना आपल्या कामाचा त्रास होऊ नये ह्यासाठी काय केलं पाहिजे? मुळात कसं आहे, आपण जे अंतर्गत बदल प्रस्तावित करत असतो तर ते करत असताना आपण ज्या एक्झिस्टिंग सिस्टम्स आहेत बिल्डिंगमधल्या, ज्या आपल्या कन्सिल्ड लाईन्स आहेत, मध्ये प्लंबिंग असतील, ड्रेनेज लाईन असतील, किचनचे लाईन्स असतील, ह्या आपण कुठेही त्याला शक्य तितकं आपण अवॉइड करावं. आपण त्याचं जे काही अल्ट्रेशन आहे ते करू नये. कारण काय होतं, बऱ्याचदा जे PRV वॉल्स असतात ते 3-3, 4-4 माळ्याच्या अंतरावर लावलेले असतात आणि आपल्यामुळे आपल्या खालच्या फ्लोअरवरच्या किंवा वरच्या मजल्यावरच्या व्यक्तीला किंवा सभासदाला त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे जेव्हा कधी आपण असे प्लंबिंग किंवा मी म्हणेन MEP रिलेटेड आपण कोणत्या ऍक्टिव्हिटी करताय, मग त्यात इलेक्ट्रिकल आलं, एअर कंडिशनिंग आलं, तुमचं रेन वॉटर पाईप्स आले, तर त्यावेळेला आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन सोसायटीचे जे कोणी आपले पदाधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या परवानगीनेच आपण पुढे जावं. म्हणजे ही परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्यांना खरं तर सोसायटीला हे आपण कळवलं पाहिजे की आपण असं अशा पद्धतीने काम सुरू करतोय. हल्ली बऱ्याच सोसायटीजमध्ये आपण बघतो की एक असा नियमच असतो की दुपारच्या वेळेस कोणतेही आवाज झाले नाही पाहिजेत, काही ठराविक वेळातच काम केलं पाहिजे, अशा प्रकारचे की जेणेकरून सगळ्यांनाच आपलं जे काम आहे त्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये. सर, आपण हल्ली बघतो की आरसे लावले जातात हॉलमध्ये वगैरे, जेणेकरून थोडीशी जागा मोठी वाटते. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की आरसे पूर्वीच्या वेळी असं होतं की काही वर्षांपूर्वी फक्त हॉटेल्समध्ये वगैरे आपण बघायचो, पण ते आता घरी पण लावले जातात. तर ते कशा पद्धतीने असावेत की जेणेकरून एक चांगला लुक येईल आणि त्याचं जे म्हणजे कशासाठी लावलेत त्याचा व्यवस्थित उपयोग होऊ शकेल? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर ज्यावेळेला आपण विटेची किंवा सिपोरेक्सची भिंत करतो, जी 6 इंचाची असते किंवा 9 इंचाची, 4 इंचाची असते, त्यापेक्षा हल्ली काय झालंय की भिंतीचा एरिया कमी करण्यासाठी, व्यापलेली जागा कमी करण्यासाठी पार्टिशन वॉलची कन्सेप्ट आली आहे.
आणि त्या पार्टिशन वॉलला लॅमिनेट किंवा मग सनमाईक लावण्यापेक्षा आरसा लावला तर ते अधिक सुशोभित दिसू शकेल. आणि हल्ली कसं आहे, आरशांमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या शेड्स आलेले आहेत. पूर्वी आरसे हे फक्त म्हणजे निव्वळ प्लेन आरसे असायचे, परंतु आता रोज गोल्ड शेडमध्ये आरसा येतो, स्काय शेडमध्ये आरसा येतो, स्काय ब्लू शेडमध्ये, त्यानंतर स्मोक ग्रे शेडमध्ये आरसा असतो. मग हे करत असताना काय होतं, एकतर त्या पार्टिशन वॉलमुळे आपल्या भिंतीने व्यापलेली जागा कमी होते. पार्टिशन आपलं 1 ते 2 इंचामध्ये होऊन जातं. दुसरं, आरसा लावल्यामुळे कसं होतं, कंटिन्युटी जी असते आपल्या त्या हॉलची म्हणा किंवा बेडरूमची म्हणा, ती कुठेतरी मेंटेन केली जाते. फ्लोरिंगचे जे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स कंटिन्यू आपल्याला आरशामध्ये दिसतात. म्हणजे आपल्याला जणू असं दिसतं की ही फ्लोरिंग कंटिन्यू, ही 10 फूट आणि अजून आरशामध्ये दिसणारं परिवर्तन त्याचं, तर त्याचे अजून एक 10 फूट अजून पुढे गेलेलं आहे. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये त्याचं सौंदर्य कसं खुलवून दाखवता येईल याचं काम तिथे त्या आरशाच्या माध्यमातून होत असतं. बरोबर आहे. जेव्हा आपण घर बांधत असतो तर घर बांधताना त्या त्या ठिकाणचं हवामान हे लक्षात घेणं पण खूप गरजेचं असतं. तर तुम्ही काय त्याच्याबद्दल सांगाल की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घर बांधताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच. आता ज्यावेळेला आपण विविध जिल्ह्यांचा विचार करतो किंवा भौगोलिक जे काही लिमिटेशन्स आहेत त्याचा विचार करतो. समजा आपण मुंबईत आलो तर मुंबईमध्ये हा ॲव्हरेज रेनफॉल असतो. मुंबईमध्ये इमारतींचे स्लॅब हे फ्लॅट असतात, ते स्लोपिंग रूफ नसतं कोकणातल्या घरांसारखं. परंतु आपण कोकणात जर जाल तर बहुतांशी घरांची छपरं ही कौलारू असतात आणि ती स्लोपिंग रूफ असतं, उतरतं रूफ असतं. तर त्याच्या मागे कारणं अशी आहेत की कोकणामध्ये हेवी रेनफॉल असतो. कोकणामध्ये वारे जे आहेत, वादळं जी आहेत, पाऊस जो आहे, या सर्वाला आपलं स्ट्रक्चर कसं फेस करू शकेल, त्यासाठी तिथली घरं ही उतरत्या छपरांची असतात. आता आपण बघाल की पूर्वीच्या काळी तिथे कौलारू घरं असायची. ते मेंटेनन्सच्या दृष्टीने खूप चांगलं होतं की समजा एखादं झाडाचं काही फळ पडलं, नारळ पडला कौलावरती, तर तेवढंच एक कौल आपण रिपेअर केलं किंवा चेंज केलं, रिप्लेस केलं तर आपलं काम होऊन जात होतं. तेच अख्खी ॲस्बेस्टॉस शीटचा जर तो पत्रा असेल 8 फुटाचा, तर अख्खी शीट आपल्याला ती रिप्लेस करायला लागत होती. तर अशा प्रकारे म्हणजे पाऊस झाला, ऊन झालं, तापमान तिथलं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या जिल्ह्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या घराच्या पद्धती आहेत त्या बदलत असतात, व्हॅरी होत असतात. जिथे खूप जास्त ऊन असतं, नागपूर सारखा जो भाग आहे की एक्स्ट्रीम टेम्परेचर असतं, म्हणजे खूप जास्त ऊन आणि खूप जास्त थंडी देखील, तर अशा ठिकाणी काही वेगळी काळजी घ्यावी लागते घर बांधताना? नक्कीच. या ठिकाणी मी आपल्याला सांगेन, हीट इन्सुलेशन हा जो प्रकार आहे हा आपण अशा ठिकाणी नक्कीच रेकमेंड करू शकतो, शिफारस करू शकतो. कारण उच्च तापमानाला स्ट्रक्चरची होणारी हानी आणि ती हीट आपल्या घरामध्ये त्या स्लॅबच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून ज्यावेळेला ट्रान्समिट होत असते त्यावेळेला साहजिकच आपल्याही आरोग्यावर कुठेतरी त्याचा परिणाम होत असतो. मग हे करत असताना हीट इन्सुलेशन मटेरियल जे आहे ते आपण तिथे यूज करू शकतो, जेणेकरून उदाहरणार्थ फॉल सिलिंगच्या खाली आपण हीट इन्सुलेशन मटेरियलचं जर लेअर तिथे आपण अप्लाय केला तर आपल्याला ती हीट थेट पंख्याच्या किंवा हवेच्या माध्यमातून खाली पोहोचू नाही शकणार. तिथे मध्ये त्या हीटला कुठेतरी तो विरोध होऊ शकेल. तर अशा प्रकारे जे हीट इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत ते तिथे नक्कीच आपल्याला रेकमेंड करता येऊ शकते. ओके. बाल्कनीकडे आपण जेव्हा जातो की बाल्कनी ही घरातली खूप एक रिलॅक्सिंग जागा असते, मोकळी जागा असते. हल्ली खरं तर खूप कमी बघायला मिळतात मुंबईमध्ये बाल्कनीज, पण जिथे बाल्कनी असते तर त्या बाल्कनीचं काय करायचं हा एक प्रश्न असतो. म्हणजे तिथे एक सुशोभीकरणाच्या दृष्टीने काय करायचं, किंवा बऱ्याचदा झाडं असतात तर ती कशा पद्धतीने, म्हणजे रचना कशी असावी? बाल्कनी आपल्या घराला असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कारण त्या बाल्कनीत बसणं आणि चहा पिणं संध्याकाळचं याच्या एवढी समाधानकारक गोष्ट कोणतीच नाही. परंतु हे सर्व करत असताना ती बाल्कनी तितकीच स्वच्छ असावी, त्या बाल्कनीमध्ये व्हेंटिलेशन असावं, त्या बाल्कनीमध्ये बाहेरून जे कोणी आपण पक्षी बघत असतो किंवा जे काही हवेच्या माध्यमातून धुरळा उडत असतो त्या सर्वांची जी काही बाल्कनीमध्ये जमा होणारा जो काही कचरा असेल त्याच्याशी काही कन्सर्न त्याचा नसावा. ती नीटनेटकी आणि टापटीप असावी. वेदर प्रूफ
त्या बाल्कनीला कसं करता येईल. तिथे समजा पाण्याचा फ्लो आला, पावसाचं पाणी जमा झालं, तर ते कसं तिथून पाण्याचा निचरा करता येऊ शकेल. बाल्कनीमध्ये बसताना आपल्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण तिथे आर्टिफिशियल लँडस्केप करू शकतो. मातीविरहित काही गच्च्या तिथे बनवलेल्या आहेत. मी आपल्याला मातीविरहित आपण तिथे लँडस्केप डिझाईन करू शकतो, जेणेकरून आपण आपल्याला आवडणारी फळझाडं, फुलझाडं, हल्ली बोन्साय म्हणून एक खूप चांगला कन्सेप्ट आलाय, जी हार्डली 2 ते 3 फुटापर्यंत फळझाडं वाढतात आणि त्याला फळंही लागतात एक 3 ते 6 महिन्यामध्ये. तर अशा प्रकारे छानपैकी लँडस्केप डिझाईनही आपण तिथे बाल्कनीमध्ये करू शकतो. नक्कीच, म्हणजे खूप वेगवेगळ्या आपल्या कल्पकता वापरून आपण करू शकतो. आणि माती विरहित तुम्ही सांगितलं जी झाडं येतात तर ती पण नक्कीच आपली जी बाल्कनी आहे ती सुशोभित करतील. घरातला एक अविभाज्य भाग, विशेषतः गृहिणींसाठी अतिशय प्रिय म्हणजे किचन. तर किचन हा जो भाग आहे, स्वयंपाकघर, तर पूर्वी तर खूप मोठं असायचं स्वयंपाकघर, आता खूप छोटं छोटं होत झालेलं आहे स्वयंपाकघर. तर हे जे स्वयंपाकघर आहे, या स्वयंपाकघराबद्दल आपण बोलणार आहोत. सगळ्यांसाठी अतिशय जवळचा, जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याची आपण रचना कशी करू शकतो, त्याचं सुशोभीकरण कसं करू शकतो, याविषयी गप्पा मारणार आहोत कार्यक्रमातून. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. घराचे सुशोभीकरण हा आजचा आपला विषय आहे आणि घरामध्ये इंटिरियर डिझायनिंग कसं करायचं, त्याचं सुशोभीकरण कसं करायचं याविषयी आपण बोलतोय. आज आपल्याबरोबर आहेत यातील तज्ज्ञ विशाल कडणे सर. आपण स्वयंपाकघराबद्दल आता बोलणार आहोत की स्वयंपाकघरामध्ये अनेक गोष्टी असतात आणि अनेक प्रक्रिया देखील चालू असतात. तर स्वयंपाकघर आपल्याला नीटनेटकं पण ठेवायचे आणि छोट्या जागेमध्ये भरपूर सामान पण आपल्याला ठेवायचं आहे. तर कसं सगळं आपल्याला अरेंज करता येऊ शकतं? स्वयंपाकघरामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की जे काही पदार्थ तिथे बनत असतात त्यासाठी इन्ग्रेडियंट्स आत आणले जातात, त्याचा वेस्टेज तिथून बाहेर जातो. मग तो सॉलिड असतो, लिक्विड असतो आणि गॅशियस, अशा 3 स्टेटमध्ये असतो. तर त्यावेळेला त्याची कुठलीही जसं कचरा आपण तिथून बाहेर काढत असतो साठलेला, त्याची कुठलीही दुर्गंधी तिथून बाहेर येऊ नये. त्यानंतर त्या स्वयंपाकघरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश यावा, ज्याला आपण सर्व्हिस विंडो म्हणतो. हल्ली सर्व्हिस विंडोची एक कन्सेप्ट खूप ट्रेंडिंग होते. आणि हे सर्व करत असताना तिथलं एक एस्थेटिक अपिअरन्स, जसं मी मगाशी आपल्याला म्हणालो की फ्लोरल कन्सेप्ट, म्हणजे आता आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की या सर्व्हिस विंडोचा छानपैकी आस्वाद तो लहान मुलगा घेतोय तिथे. तर फ्लोरल कन्सेप्टमध्ये कसं होतं की फुलं असतील, पानं असतील, त्या रंगामध्ये रंगलेलं लॅमिनेट्स असेल, किंवा जसं मगाशी तुम्ही म्हणालात की वूड बेस्ड कन्सेप्ट एखादी घेता येऊ शकते का. आणि हे सर्व करत असताना तिथल्या प्लंबिंगच्या लाईन्स, महत्त्वाचं म्हणजे गॅसची लाईन जी MGL कडून आलेली असते, तर याला कुठेही आपण हात लावता कामा नये, याला कुठेही आपण डॅमेज करता कामा नये. याचे जे काही कनेक्शन्स असतील, जे काही मेंटेनन्सची कामं असतील, ही प्रॉपर त्या ऑथॉरिटीने नेमून दिलेल्या माणसाकरवीच आपण करून घेणं आवश्यक आहे. आणि काय होतं, या गोष्टी आपण स्वतः करायला गेलो आणि आपल्याला त्या बाबतीतलं जर ऑथराइज्ड आपण नसू, तर याचा त्रास आपल्याबरोबर आपल्या इतर रहिवाशांना सुद्धा तिथे होऊ शकतो. याची खबरदारी कुठेतरी आपण घ्यायला पाहिजे. किचनच्या बाबतीत बोलत असताना मला आपल्याला अजून एक सांगायला आवडेल की किचनमध्ये ज्यावेळेला आपण गृहिणी तिथे काम करत असते त्यावेळेला त्यांना तिथे वेल व्हेंटिलेटेड स्पेस आपण उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आणि गॅसच्या माध्यमातून तिथे जो निर्माण होणारा जेवणाचा जो स्वाद असेल, धूर असेल, तो कुठेतरी एक्झॉस्टच्या माध्यमातून आपण बाहेर काढणंही आवश्यक होतं. आणि मग हे करत असताना तिथे आपण चिमणी प्रोव्हाइड करतो बऱ्याचदा. तर चिमणीमध्ये सुद्धा 2 ते 3 प्रकार प्रामुख्याने येत असतात. एक्झॉस्ट बेस्ड चिमणी जी असते, ज्याला स्वतःचा डक्ट असतो, त्या डक्टच्या माध्यमातून तो गॅस तिथून बाहेर जात असतो. किंवा काही चिमणी जशा असतात की जे ऑइली फीड्स एक्सेप्ट करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात आणि मग आपल्याला ते मॅन्युअली क्लीन करावे लागतात. हे असे विविध किचनच्या बाबतीतले पैलू आहेत जे आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे किचनचं डिझाईन करत असताना. बरोबर आहे. आणि चिमणी ही बसवावी का, म्हणजे आवश्यक आहे का?
चिमणी ही आवश्यक आहे, कारण काय होतं बऱ्याचदा जेवणाचा वास जो आहे तो बाहेर जात असतो हॉलमध्ये बसलेल्या व्यक्तीला आणि मग त्याचाही जेवायचा मूड होऊ शकतो. तर त्यामुळे चिमणी असेल तर तो एक्झॉस्टच्या माध्यमातून आपण तो तिथला जो अरोमा आहे तो ॲब्झॉर्ब करून बाहेर त्याला आउटलेटच्या माध्यमातून फेकू शकतो. बरोबर आहे. आणि त्यामध्ये तो तेलकटपणा वगैरे आहे तो हो, देखील हो, हो, फर्निचरला लागण्यापासून आपण वाचवू शकतो. दुसरं किचन बद्दल आपण बोललो, बाथरूम बद्दल थोडंसं सांगा की बाथरूमची पण अशी गोष्ट आहे की जागा लहान असते, पण त्या जागेत आपल्याला व्यवस्थित आणि ते छान जेव्हा असेल बाथरूम, तेव्हा ते आपला एक महत्त्वाचा भाग असतो, तो आपल्या घराचा आवश्यक भाग असतो. तर त्याची सजावट आणि त्याची उपयुक्तता ह्या दोन्ही गोष्टी कशा साधायच्या? बाथरूम डिझाईन करत असताना हल्ली आपण एक लक्षात घ्यायला हवं की फॉल सिलिंग जे असतं बाथरूमचं किंवा टायलिंगचं जे मटेरियल आहे हे ड्युरेबल असावं, ते वॉटर रेझिस्टंट असावं. त्यामुळे हल्ली ॲक्रेलिक बेस्ड फॉल सिलिंग आलेले आहेत. त्यानंतर शॉवर पॅनल जे पूर्वी खूप मोठे मोठे शॉवर पॅनल्स येत होते, परंतु आता ते 8 ते 10 इंच रुंदीचे शॉवर पॅनल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या नोझल्स एन्जॉय करू शकतो. गॅस गिझर आपण बाथरूमसाठी यूज करू शकतो, जेणेकरून आपल्याला गरम पाणी तिथे मिळेल. 6.5 लिटर 6 लिटर अशा वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये शासनमान्य गॅस गिझर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्यानंतर बेसिन जे आहेत ते काउंटर बेस्ड आपण करू शकतो, जेणेकरून काउंटरच्या खालची जी जागा आहे ती आपल्याला कुठेतरी तिथे यूज करता येऊ शकेल. टाईल्स आणि त्या टाईल्सच्या मध्ये आपण एक हायलायटर देऊ शकतो, जेणेकरून त्या टाईल्स आणि हायलायटरची रंगसंगती छानपैकी मॅच होऊ शकेल. तर अशा या वेगवेगळ्या गोष्टी बाथरूम डिझाईन करताना आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बाथरूमचं जे प्रवेशद्वार किंवा दरवाजा जो असेल हा वॉटर रेझिस्टंट मटेरियलपासून बनलेला असावा. नाहीतर काय होतं 1-1.5 वर्षानंतर पाण्याचे स्प्रिंकलर्स त्याच्यावर पडून ते लॅमिनेट किंवा ते लाकूड जे आहे ते कुठेतरी खराब व्हायला सुरुवात होते. मग त्यामुळे काय होतं पाणी शोषून जरी घेण्याची त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असली तरी सुद्धा त्याला वॉटर प्रॉपर्टीजला रेझिस्टंट करणे तितकंच आवश्यक कुठेतरी ठरतं. तर त्यामुळे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सर्व करत असताना त्या बाथरूमला एक एक्झॉस्ट फॅन कुठेतरी आपण प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. आउटसाईडला शाफ्ट असेल किंवा एक्सटर्नल प्रोव्हिजन्स जिथे आपल्याला आपल्या डेव्हलपरने किंवा सोसायटीने दिलेले असतील तर तिथे तो एक एक्झॉस्ट आपण द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बाथरूमला एक्झॉस्ट द्यायला पाहिजे तुम्ही सांगितलं. त्याचप्रमाणे बाथरूमचं जे प्लंबिंगचं जे काम असतं तर ते करताना किंवा आपल्याला जेव्हा काही रचनेमध्ये बदल करायचा असतो तर ते करताना ह्या प्लंबिंगची कशी काळजी घेतली पाहिजे आणि कोणते मुद्दे आहेत ते लक्षात ठेवले पाहिजेत? बाथरूमच्या प्लंबिंग ज्यावेळेला आपण कन्सिल्ड प्लंबिंग तिथे म्हणतो तर त्या कन्सिल्ड प्लंबिंग झाल्यानंतर टाईल करण्यापूर्वी आपण त्याचं टेस्टिंग करणं आवश्यक आहे. नाहीतर आपण टायलिंग केलं आणि वॉटर लाईन जर चार्ज केली आणि त्यात कुठून मग लिकेज आलं तर संपूर्ण त्या टाईल्स आपल्याला तोडून काढाव्या लागतात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, कन्सिल्ड लाईन जिथून गेले आहेत त्याचं ॲज बिल्ट डायमेन्शन्स आपल्याकडे असावेत, ॲज बिल्ट ड्रॉइंग असावं. म्हणजे काय होतं उद्या समजा आपल्याला वाटलं सोप डिश तिथे आपण फिक्स करावी, नेमका सोप डिशसाठी आपण जो ड्रिल करणार आहे तो त्या कन्सिल्ड पाईपमध्ये जर ड्रिल झाला तर तो पाईप नेहमी लीक होत राहतो आणि आपल्याला माहितीही पडत नाही की ह्याचं पाणी कुठे जातं आणि मग ते खालच्या मजल्यावरती किंवा बाजूच्या मजल्यावर बाजूच्या फ्लॅटमध्ये ते पाणी वाहत जाऊ शकतं. ॲज बिल्ट ड्रॉइंग, ॲज बिल्टचं नॉलेज असणं आपल्याला तिथे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच आपण खूप सगळ्या जे घराचे आपले खोल्या आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. आपण जेव्हा घराचं सुशोभीकरण म्हणतो तेव्हा खूप काही काही वस्तू आणल्या जातात किंवा बऱ्याच वस्तू आपल्याला भेट म्हणून मिळालेल्या असतात. मग त्याच्यामध्ये अगदी फ्लॉवर पॉटपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत किंवा फोटोजपर्यंत, पोर्ट्रेट्सपर्यंत अनेक गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण घरी लावाव्यात की ज्या खूप जास्तही होणार नाहीत आणि ज्या खूप सुंदरही दिसतील? हल्ली कसं झालंय मार्केटमध्ये जे काही ट्रेंडिंग गोष्टी आहेत, अँटिक पीस ज्याला आपण म्हणतो किंवा जसं आपण म्हणालात मूर्त्या, तर हे राहणारा जो ऑक्युपंट आहे त्याच्या आवडीनिवडीवर डिपेंड करतात. आता आम्ही बऱ्याच फ्लॅट्समध्ये पाहिलंय की मुख्य प्रवेशद्वारावरती फार छान अशी गणपतीची मूर्ती बसवलेली असते.
सेफ्टी डोअरच्या अगदी जवळपास, की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याने तिथे त्या मूर्तीच्या पुढ्यात नम्र व्हावं किंवा एक समाधानकारक त्याला पॉझिटिव्ह वाईब्स तिथून निघाव्यात. किंवा एखादा फ्लॉवर पॉट आहे, मग त्या फ्लॉवर पॉटची जागा नेमकी कशी असावी, तिथे नेहमी धावपळ नसेल, कोणाचा हात लागून तो फ्लॉवर पॉट पडू नये अशा उंचीवर तो असावा. त्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवण्यात येणारी फुलं जी असतील त्या फुलांच्या दृष्टीने आपल्याला मेंटेन तो फ्लॉवर पॉट नेहमी काढता आणि उचलता येणं आवश्यक आहे. तर अशा ह्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपल्या जागा जी आपल्याकडे आहे त्या ठिकाणी आपण प्रॉपर प्लॅनिंग करूनच मग त्या गोष्टींची यादी बनवणं आवश्यक होऊन जातं. बरोबर आहे. म्हणजे नुसतं आपल्याला काहीतरी आपण बाजारात पाहिलं, आवडलं आणि ते घरी घेऊन आलो असं न करता आपल्या घरात कुठली जागा योग्य आहे आणि त्या जागेला अनुसरून आपण वस्तू घेतल्या तर त्या घरात अधिक चांगल्या दिसू शकतील आणि गर्दीही नाही होणार घरात वस्तूंची. आपण या कार्यक्रमात आपण दारापासून सुरुवात केली होती. पुन्हा मी दाराकडे चालले की दाराला कड्या आणि लॅचेस, लॉक्स हे किती असावेत, कारण असंही नको की पूर्ण दार त्या कुलुपांनीच भरलेलं आहे. तर सेफ्टीच्या दृष्टीने किती कमीत कमी आवश्यक आहे आणि किती असायला पाहिजेत? मुख्यत्वे काय होतं, दरवाजा सेफ्टी डोअर जो आहे याला ट्रिपल लॅच हे कंपल्सरी असावं सुरक्षेच्या दृष्टीने. आणि ते करत असताना फक्त लॅचवर डिपेंड न राहता ज्या आपल्या पारंपरिक कड्या आहेत, त्या टॉवर बोल्ट असेल त्याची सुद्धा आपण तिथे व्यवस्था केली तर ते अतिशय योग्य होऊन जातं. लॅच देत असताना त्या लॅचचं जे लॉकिंग सिस्टम आहे ते लॉकिंग सिस्टम सेफ्टी ग्रिल पासून बऱ्याचशा अंतरावर असावं, म्हणजे सेफ्टी ग्रिल मधून हात त्या लॉकिंग सिस्टम पर्यंत पोहोचून ते अनलॉक करता येणार नाही कोणाला. बऱ्याचदा काय होतं, ते लॅच सेफ्टी ग्रिल मधून खूप जवळच्या अंतरावर राहतं आणि मग तो त्रास होऊन जातो. तर लिमिटेड लॉक्स असावेत. मी तर म्हणेल की स्मार्ट लॉक कन्सेप्ट जी आहे, इतर काही कंपन्या आहेत, भारतीय कंपन्याही आहेत, त्यांचे स्मार्ट लॉक्स ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जेणेकरून कोणी तिथे ऍक्सेस केलं तर आपल्याला मोबाईलवरही माहीत पडू शकतं. तर अशा गोष्टींचा आपण तिथे उपयोग करून घ्यावा. नक्कीच. खरं तर आज खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण ह्या कार्यक्रमातून चर्चा केली. अगदी सुरक्षिततेच्या दृष्टीने चर्चा केली, त्याचप्रमाणे सौंदर्याच्या दृष्टीने आणि उपयुक्ततेच्या दृष्टीने देखील. कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण आपले अभिप्राय कळवू शकता. फेसबुकचं माध्यम आहे www.facebook.com/dd सह्याद्री. hellosahadri20@gmail.com हा आमचा ईमेल आयडी आहे. आमचे हे सगळे कार्यक्रम आपण यूट्यूबवर पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. तर जरूर आपले अभिप्राय जे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा. सर, खूप छान माहिती आपण दिलीत. अगदी जाता जाता तुम्ही सगळ्या आमच्या दर्शकांना काय सांगाल की घराचं सुशोभीकरण आणि घराचं इंटिरियर करताना काय सांगाल, अगदी एक अर्ध्या मिनिटात? घराचं सुशोभीकरण करताना आपल्याला काय आवडतं, आपण कशामध्ये समाधानी राहू शकतो, ह्या गोष्टीची दखल आपण घ्यावी आणि आपला बजेट, लो बजेट इंटिरियरला आपण प्राधान्य द्यावं. आणि हे सर्व करत असताना आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी आणि ही दिवाळी आपण उत्साहात साजरी करावी. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान आपण माहिती सगळ्यांना करून दिलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. घराच्या सुशोभीकरणाविषयी आज आपण बोललो आणि आता दिवाळी जवळ येते, तर मला खात्री आहे की ह्या कार्यक्रमातल्या टिप्स आपल्याला उपयोगी पडतील. आपण पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.